किती प्रेशर आहे ती गाळ्याला फोडले त्या पाण्यानं. विशेष म्हणजे ट्रकनं सरळ लिफ्ट व्हायचं त्याच्यातून इकडे घालून पाईप नाही पहिलं मोकळं आता बुजले इकडे नाही म्हणून बुजले मोकळं माझी राहिलं उलीशी आता एक नाही म्हणून केलं शेवट का ती लय मस्त भारी काम आहे कंपाऊंडरच्या बाहेर होते. त्याची पूर्ण आपण ही घेतल्यावर का तुमचे कलर असले तर फार चांगलं होतं. ब्लॅक अँड व्हाईट आहे नाही आपले कलर ठीक आहे ठीक आहे.
3 5 आहे ती आणि ही 2 7 7 7 तीच काही नाही होती 8 आहे हे 7 एक्स्ट्रा केले यांनी इथून माल येतो. गाडी भरून आली तर मी बंद केली गाडी. जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेड नळेगाव संचालक मंडळाची बैठक चालू असताना कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत असं मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं. तेवढ्यात चिडून एका कामगाराने म्हटलं की पैसे उपलब्ध नाहीत तर तिकडं मॉलेशियस कसं वाहत चाललं आहे. तर मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं की ते दूषित पाणी आहे. त्या दिवशी आम्हाला संशय आला आणि दुसऱ्या दिवशी आमचे संचालक श्री भंडारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता हा संपूर्ण घोटाळा लक्षात आला. खरं म्हणजे मोलाशीची टाकी 30,000 लिटरची ऑलरेडी स्टीलची बांधलेली आहे. कच्चे पीठ 2 तयार केलेले आहेत. यात आमचं मोलॅशियस मुळीत साठवली जाते. पण का कोणास ठाऊक कळलं नाही आम्हाला. कंपाऊंडमध्ये दुसरे कच्चे पीठ तयार करण्यात आले 2-3. तिथून मोटारीने लिफ्टिंग करून कंपाऊंडच्या बाहेर 3-4 कच्चे पीठ तयार करण्यात आले आणि तेही पाईपलाईनद्वारे. आणि खरं म्हणजे कारखान्याच्या क्षेत्राच्या बाहेर नटबोल्टसुद्धा बाहेर जात नाही. त्याचा गेट पास असतो, परवानगी असते. मात्र लाखो करोडो रुपयाचं मोलॅशियस हे कुठला तरी गुजरातचा व्यापारी गुप्ता नावाचा आणि तेही 200 लिटरच्या बॅरलमध्ये भरून घेऊन जात होता. हे प्रत्यक्ष भंडारी आमचे संचालक यांनी पकडलं. खरं म्हणजे ही मोलॅशियस टाकीत भरताच येत नाही, त्यासाठी टँकर असतात. म्हणून हा फार मोठा घोटाळा आहे. जे कोणी याला जबाबदार असतील, मग ते कार्यकारी संचालक असो, अधिकारी असो, पदाधिकारी असो, त्याच्या संदर्भात संपूर्ण चौकशी व्हावी आणि लाखों करोडो रुपयाचं कारखान्याचं नुकसान झालेलं आहे त्याची पूर्ण चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी संचालक म्हणून मी मागणी करत आहे. बरं, आतापर्यंत किती मोलॅसिस बाहेर गेला असेल आणि शासनाचं किती एक्साइज ड्युटी ह्याच्यातून चुकवली गेली असेल? तसं इथं कर्मचारी भरणारे सांगतात, अज्ञान आहेत ते, लेबर आहेत ते. अंदाजे 200 ट्रक इथून बाहेर गेले असतील असं त्यांचं मत आहे. आणि या प्रत्येक 1 टन मळीसाठी किंवा मोलॅशियससाठी सेंट्रल एक्साईज ड्युटी असते. ती 1 टनाला 772 रुपये 50 पैसे ड्युटी. ही सुद्धा ड्युटी भरली की नाही याबद्दल आम्ही साशंक आहोत. त्या मीटिंगमध्ये ठरल्यानंतर या ठिकाणी म्हणजे चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी बाहेर आलो आणि या ठिकाणी येऊन पाहिलं तर एक ट्रक ज्याचा नंबर मी माहिती आहे मला, त्या नंबरच्या ट्रकमध्ये ही 52 बॅरल भरत असताना भरत होते. तेव्हा मी त्यांना ते बॅरल भरू दिले नाहीत आणि त्याला विचारले, व तुझ्याकडे काय ह्याचे कागदपत्र वगैरे काही आहेत का? तेव्हा त्यांनी कागदपत्र माझ्याकडे नाहीत म्हणला. तो आशुतोष गुप्ता म्हणायचा माणूस होता, तो ट्रक लावला होता. तेव्हा ते माल भरून घेत असताना माझी चौकशी केली, व हे माल कुठं चालला आहे काय नाही. तर तो मध्य प्रदेशमध्ये कुठेतरी जातोय म्हणून सांगितला. ट्रकला 12,000 भाडं देतोय म्हणला मला आणि ते लेबर भरायला सुद्धा त्या बॅरेलमध्ये 5,000 रुपये लागते ते 50 बॅरेलला असं सांगितलं. कशासाठी केलं असं वाटतं पूर्ण सगळे? हे मोलॅसिस आहे हे, म्हणजे ह्याच्यापासून मला वाटतं दारू वगैरे अजून काही काम बनत असेल, पण त्या हिशोबानं त्यांनी केलेलं आहे. आणि गेली त्याला विचारल्यावर तो 1.5 वर्षापासून मी हे काम करतो म्हणून मला सांगितलं. आणि 1.5 वर्षापासून आणि त्याचं हे काम कंटिन्युएशनमध्ये चालू आहे. आणि तेव्हा असं लक्षात आलं की बाबा हे फार चुकीचा कार्यक्रम आहे. आणि बाहेरच्या बाजूला आत आमचे मोलॅसिसचं टँक आणि दुसरे 4 पीठ असताना सुद्धा त्याच्या बाहेर पाईपलाईन लावून जो की विना गेट पासचा हा सगळा मोलॅसिसचा व्यवहार असा चालू आहे कंपाऊंडच्या बाहेर. आणि कारखान्याच्या जागेतच आहे हा सुद्धा. कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे तार फिनिशिंगच्या बाहेर आहे, पण कारखान्याच्या शेतीमध्येच आहे. तेव्हा हे व्हायला नको आहे.
तेव्हा मग मी असं झाल्यानंतर सेंट्रल एक्साईजच्या लोकांकडं पत्र अर्ज देऊन त्यांना सांगितलं की बा असं असं आहे. तेव्हा त्या लोकांनी येऊन इथं 2 दिवस पूर्वी काल आणि परवा पंचनामा वगैरे केला आहे आणि त्या मी रिसिप्ट कापीसुद्धा घेतल्या की तुम्ही बघा तपासायचं काय आहे ते. म्हणजे या साखर उद्योगातला एक भागच आहे की त्यामधून सुद्धा पैसा कारखान्याला मिळतो. आणि आमच्या या कारखान्यामध्ये यावर्षी जवळपास ही मोलॅसिस जास्त निघायचं काही कारण आहे की आमच्या कारखान्यात मागच्या काळात कधीच 10, 10:30, 11च्या खाली रिकव्हरी नाही आणि यावर्षी 8, 8.15च रिकव्हरी दाखवली आहे. त्याचा अर्थ असा होतो की जे 2-2.5% रिकव्हरी कमी दाखवली आहे त्याच्यातले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 8-9 हजार पोते साखरेचं मोलॅसिस हे बाहेर आलेलं आहे. तेव्हा तिकडं साखरेचे पोते कमी झाले आणि तो पाणी इथं मोलॅसिस इथं वाढलं आहे. आता त्यामधला उद्देश त्यामधून आमच्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे की यामधून हे जर इतकं बाहेर मोलॅसिस गेलं नसतं तर बरंचसं काही फायदा झाला असता. तेव्हा एक्साईज त्याच्यामध्ये 2 नुकसान झालेले आहेत. एक तर एक्साईज चुकवून मोलॅसिस बाहेर काढला शासनाच्या बिना परवानगीनं आणि शासनाची परवानगी घेऊन याचा टॅक्स जो काही असतो तो भरल्यानंतरच मोलॅसिस बाहेर काढता येते नियमानं, पण हे अनधिकृत बाहेर काढलेला आहे. तेव्हा शासनाचंही कर बुडवण्यात आलेला आहे, कारखान्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे की ज्यामुळं कारखाना कधीच वर येणार नाही या परिस्थितीचं नुकसान आहे. आणि काही कारण नसताना आत खड्डे असताना या बाहेर खड्डे करून नवीन उपद्व्याप करून स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. तेव्हा यामध्ये जे कोणी दोषी असतील हे लोक, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, जो कोणी असेल त्यांना ह्याची चौकशी होऊन याच्यावर कठोर कारवाई करावं आणि यामधून बरंचसं काही शेतकऱ्याचं भलं व्हावं एवढंच माझी विनंती आहे. म्हणून मी या ठिकाणी गेली 2-3 दिवस झाले हेच करतो आहे आणि पुढं काय कारवाई ते पाहावं एवढंच आहे. तेव्हा या पद्धतीनं आहे. पैसा उपलब्ध नसल्यास पगार करू शकत नाही असं मॅनेजमेंटने सांगितलं. त्यावर किती कर्मचारी तुम्ही मला पैसा नाही तर मग तिकडे किती डिपार्टमेंटने चौकशी केलेली आहे. डिपार्टमेंट त्याच्यातनं निष्कर्ष काढेल, कोर्टवर केस होईल, शोकाज मिळेल कारखान्याला, त्याप्रमाणे कारखाना त्याचं उत्तर देईल आणि जी काही कायदेशीर बाजू आहे ती ही सिद्ध होईलच. बरं सर, इतका मोठा प्रकार चालू आहे, आपल्याला याची काही कल्पना नव्हती का? नाही, जस्ट आय जॉईन हिअर बिफोर 2 months, सो आय डिड नॉट हॅव एनी नॉलेज अबाउट दॅट पर्टिक्युलर्स. 2 महिन्याच्या काळात म्हणजे तुम्ही कारखान्याच्या प्रिमायसेस फिरला तरी असेल? नाही, मी तिकडे गेलोच नाही. कारखान्यामध्ये दररोज राऊंड होतच होता माझा, परंतु ते गोडाऊनच्या पलीकडे ते खड्डे आहेत आणि त्या कंपाऊंडच्या बाहेर जे काही आता जे चालली मॅटर, कंपाऊंडच्या बाहेर 2-4 खड्डे आहेत. तिथपर्यंत मी तिकडे गेलोच नाही. असं आहे. बरं, काय उद्देश काय असू शकतो सर याच्यामध्ये? उद्देश तर आता काय, त्याचा काय उपयोग होतो हे काही मलाही सांगता येणार नाही. ते जे पाणी आहे खड्ड्यामध्ये जे आता पाहिलं, मोलॅसिस ना? हां, ते मळी मिश्रित पाणी आहे. त्याच्यामध्ये मोलॅसिस कंटेंट्स किती आहेत हे त्यांनी डिपार्टमेंटने सॅम्पल पण नेलेले आहेत. ते सॅम्पलवरून ॲनालिसिस होऊन त्याचा थिकनेस किंवा त्याची प्युरिटी किती आहे हे पाहूनच त्याच्यावर हे होईल. मग त्याचा जे आता जी प्युरिटी आहे त्याची 10% प्युरिटी आहे त्या पाण्याची सध्या. त्याचा बाहेर काय उपयोग होतो हे आम्हालाही माहीत नाही. त्यामुळे त्याचा त्यांनी काय उपयोग केला तो तिकडे राजस्थानमध्ये नेतो म्हणतात, आम्हाला त्याची काही कल्पना नाही. 52 बॅरल पकडलेले तुमचे? हा, ते 52 बॅरलचा पंचनामा केला, तो रेड हँड कॅच पकडले गेले परवा 2 तारखेला मला वाटतं. बरं, काय वाटतं सर, कारखान्यातले कोणी याच्यामध्ये सहभागी असू शकतं का तुमच्यामध्ये? कारण मागच्या 1-1.5 वर्षापासून हा पूर्ण प्रकार चालू आहे आणि एवढे मोठे 3-3 खड्डे तिथं केलेले आहेत. म्हणजे प्रिमायसेसमध्ये असतानाही बाहेर खड्डे करण्याची गरज मोलॅसिस चोरण्यासाठीच असू शकते ना? ते आता ते नाही काही मला सांगता येणार. नेमकं काय त्याचं हेतू काय आहे ते मला काही सांगता येणार नाही. इथून पुढे कशा प्रकारची होईल सर कारवाई? म्हणजे नाही, इथून पुढे इवन म्हणजे ॲज पर माय नॉलेज बॅक 2-3 years वी डिड नॉट हॅव
मोलॅसिस टू दॅट इन ओपन पिट्स. म्हणजे आम्ही सोडलेलंच नाही तिथं, कारण 2 वर्ष जे प्रोडक्शन झालं 2 वर्षात मोलॅसिस तिकडे त्या ओपन पिटमध्ये सोडलेलं नाही, ते त्याच्या आधी सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते आणि त्याचं डिस्पोजल सर्व 100% झालं नाही. जे काही त्या खड्ड्यामध्ये मोलॅसिस सोडलेलं होतं त्याची विक्री 100% झाली नाही. काही प्रमाणात ते तसंच पडून राहिलं आणि त्यामुळे ते जळालं, वेस्ट झालं. त्याचं एक विशिष्ट थर राहिला आणि पुढं पावसाचं पाणी पडून आणखीन ते पाणी त्याच्यामध्ये जास्त साठलं. त्यामुळे असं वाटतंय की आता याच्यात खूप मोलॅसिस आहे. कशा प्रकारची कारवाई व्हावी वाटते सर आपल्या आरोग्यावरती? नाही, ते आता कायदेशीर प्रमाणे होईल. काय व्हायचं ते सिद्ध झालं तर. इफ इट इज प्रूव्ड इट इज ॲक्च्युअल मोलॅसिस हॅव्हिंग TRS अबाउट 47% मिनिमम, तरच त्याच्यावर कारवाई होऊ शकते. चालू असताना आम्हाला कार्यकर्त्यांना मध्ये बोलल्यानंतर आम्ही गेलो. आमच्या पगारी व्हायचे इथं आणि पुढील लॅबचा प्रश्न होता. तर आम्ही सांगितलं की बाबा आमचा जे काही 2-3 महिन्याचा पगार आहे ते आम्हाला दिल्यानंतर ते लॅबचा प्रश्न पुढे आम्ही चर्चेला घेऊ. हे मी तिथं म्हणल्यानंतर असं मध्ये कामगारात आमच्यात असं मध्ये फॅक्टरीमध्ये तर बाहेर मोलासेस चालले, बाहेर मोलासेस चालले, बाहेरल्या खड्ड्यातून चालले असं मी तिथं इथं साहेबाच्या बोर्डाच्या याच्यात सुद्धा मी सांगितलं की बाबा ते मोलासेस कुठं चालले बाहेर ही. तर साहेबांनी सांगितले की ही पाणी आहे. एक मिनिट चलो ये कहाँ है रफी?